एका व्यक्तीचा 4 वर्षापूर्वी मर्डर झाला होता. पण सगळ्यांना असं वाटत होतं, की ती व्यक्ती घर सोडून गेलेली आहे. आणि पोलिसांनी ज्यावेळेस तपास केला त्यावेळेस पोलिसांना सुद्धा या गोष्टीचा सुगावा लागलेला नव्हता. पण 4 वर्षानंतर पोलिसांनीच या घटनेचा उलगडा केलेला होता. हत्याकांडाचा उलगडा झालेला होता. आता ही जी घटना आहे ती घटना आपल्याला बघायची आहे. ह्या घटनेला सुरुवात साधारण 20-25 वर्षापूर्वी झालेली होती. म्हणजे साल होतं 2003चं. गाझियाबाद या ठिकाणचं सिकरोड नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये चंद्रवीर सिंग नावाची एक व्यक्ती आहे. तर त्याचं लग्न झालेलं होतं, अत्यंत चांगली पत्नी होती, सुखाचा संसार त्याचा सुरू झालेला होता. पण या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि त्याची पत्नी जी आहे ती आजारी पडली. त्या आजारामध्ये तिचं निधन झालं होतं. आता बायकोचं निधन झालं, घराचं घरपण निघून गेलं होतं, घर खायला उठलेलं होतं. आता चंद्रवीर जो आहे तो दिवसभर शेतामध्ये काम करायचा आणि घरी यायचं त्याचं मनच होत नव्हतं, कारण घरी त्याचं असं प्रेमाचं कोणीच नव्हतं. आणि मग कधीतरी रात्री उशिरा घरी यायचा, त्याच्यानंतर मग काहीतरी आपलं जे शिळपाकं असेल ते खायचा आणि तो झोपायचा. अत्यंत नीरस नीरव अशा पद्धतीचं त्याचं ते जीवन, नीरव हा शब्द बरोबर की चुकीचा माहित नाही, पण नीरस जीवन त्याचं सुरू झालेलं होतं. आता हे त्याच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी वगैरे बघितलं होतं आणि ती मंडळी त्याला म्हणत होती की बाबा रे, दुसरं लग्न कर. आता दुसरं लग्न करायचं, मग त्याच्यासाठी आता मग बाकीच्यांनी मुली वगैरे शोधायला सुरुवात केली होती. आणि 2004 मध्ये सविता नावाची एक तरुणी आहे, त्या तरुणी बरोबर ती याचं लग्न झालं. आता सविता जी होती ती म्हणजे अशी काही ठिकाणी माहिती येते की तिचं पण अगोदर लग्न झालेलं होतं आणि पतीपासून विभक्त होते. काही ठिकाणी येते की तिचं पहिलंच लग्न होतं. अर्थात काही असेल, पण सविता जी आहे ती 14-15 वर्षांनी लहान होती. आणि लहान जरी असली तरी शेवटी आता पती 10-15 वर्षांनी मोठा असेल तरी आपल्याकडे तसं काही म्हणजे वेगळं आहे असं काही नाही, ते एकमेकांना स्वीकारतात. यांनी सुद्धा एकमेकांना स्वीकारलं. सुखानं संसार सुरू झाला. आता घरी शेती होती, पती शेती बघत होता, बायको त्याला शेतीमध्ये मदत करत होती, घर सांभाळत होती, सुखानं संसार चाललेला होता. यानंतर यांना पहिली मुलगी झाली, त्यानंतर दुसरा मुलगा झाला, तिसऱ्यांदा मुलगा झाला. अशा पद्धतीनं यांना मुलं होत होते, घराचं गोकुळ होत होतं, व्हायला लागलेलं होतं. आता यांच्या लग्नाला साधारणपणे 10-12 वर्ष होत आलेली होती. खाणारी तोंड वाढलेली होती. आईबाप शेतामध्ये राबत होते, मुलांचं संगोपन करत होते. आणि हे सगळं सुरळीत सुरू असतानाच हा जो पती आहे चंद्रवीर, याला लागलं दारूचं व्यसन. बिचारा रोज दारू पिऊन यायचा, गोंधळ घालायचा आणि त्याचे बरेच पैसे हे त्या दारूमध्ये जायला लागले होते. आता या सगळ्याचा परिणाम असा झाला की एकतर दारू पिऊन पडायचा, त्यानंतर मग त्याचा कामावर परिणाम झाला, मुलांची आबाळ व्हायला लागली. त्यानंतर हे सगळं व्हायला लागल्यावरती पर्यायाने नवरा आणि बायकोचं भांडण सुरू झालं होतं. आणि हे भांडण, हा वाद अगदी मारामारीपर्यंत जायला लागलेला होता. आणि नवरा त्या बायकोला प्रचंड मारहाण करत होता. नंतर मग ते घर, मुलं, जेवण खाणं, शेती, हे सगळं ती करत असतानाच, या सगळ्यामध्ये मदत करत असताना शेवटी मार पण त्याचा खात होती. त्याच्यामुळे घरामध्ये रोज वादंग, म्हणजे सुखाचा नीट घास मिळत नव्हता. आणि सतत बायकोला टेन्शन, नवरा आधी आला की अजून काहीतरी तमाशा करणार, अजून मारणार वगैरे वगैरे. तिचं शरीर जखमांनी भरलेलं होतं. कशीबशी ती जगत होती. आता याच काळामध्ये आता हे सिच्युएशन बघा, नवरा असा, घरचं टेन्शन, बायकोचे हाल. आणि या सगळ्यामध्ये त्या भागामधला त्यांचा चंद्रवीरचा एक चुलत भाऊ होता, म्हणजे जवळच्याच नात्यातला एक. त्याचं नाव होतं अरुण. आता हा अरुण जो आहे तो, त्यांची शेती पण जवळच होते आणि यांचं त्या अरुणचं येणं जाणं होतं. आणि काय आता त्या हिला जर काही, सविताला जर काही मदत लागली तर तो मदत सुद्धा हा अरुण करत होता. आणि यांचं अगोदरपासूनच नातं होतं जवळचं. पण आता परिस्थिती चेंज झालेली होती आणि ह्या दारू पिण्यामुळे, याच्यामुळे त्या सविताला काय गरज पडली की हा तिला धावून जात होता, तिची आपुलकीने चौकशी करत होता, तिला आधार देत होता. आणि आता लग्नाला जवळजवळ 15 वर्षाच्या आसपास व्हायला लागलं होतं. आणि नवऱ्याचं हे वागणं आणि दिराचा आधार, आणि याच्यामुळे मग तिला त्याच्याबद्दलची जवळीक वाटायला लागली होती. आणि मग ती घरातल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगायला लागली होती. आणि हळूहळू यांच्यामध्ये इतकी जवळीक निर्माण झाली, इतकी जवळीक निर्माण झाली की नंतर पती पत्नीसारखं यांचं हे नातं पुढं चालू झालेलं होतं, पुढं निर्माण झालेलं होतं. आणि पतीच्या माघारी हे सगळं चाललेलं होतं. काही दिवस गपचूप गपचूप झालं. नंतर हळूहळू त्या पतीला या गोष्टीची जाणीव व्हायला लागली, त्याला ती गोष्ट जाणवायला लागली. पण दारूची नशा होती, त्या दारूच्या नशेमध्ये त्याला काही सुचत नव्हतं. टेन्शन आलं, पे दारू. राग आला, पे दारू. मार बायकोला. असं सगळं. एकदा तर यानं त्यांना रंगे हात पकडलं होतं. त्याच्यामुळे भांडणं अजूनच वाढलेली होती, मारहाण वाढलेली होती. पण दारू पिणं दुप्पट झालेलं होतं, जास्त वाढलेलं होतं. आणि काय होतं बघा, सुख शोधता शोधता
सुखाची राख रांगोळी व्हायला लागली होती. आणि हे सगळं चाललं होतं काय, म्हणजे आता ते बायकोचे आता तिला वाटलं होतं की कुठेतरी एक आधार मिळाला. त्याच्यामध्ये पुन्हा हा वाद सुरू झाला आणि पती मारहाण करतो आहे आणि प्रियकराकडे आता ती आनंद शोधण्याचा किंवा सुख शोधण्याचा प्रयत्न करते आहे. आणि या सगळ्यामध्ये मग करायचं काय, तर या दोघांनी मिळून म्हणजे त्या पत्नीनं आणि त्या प्रियकरानं किंवा त्या दिरानं ठरवलं, म्हणजे चुलत दीर दूरच्या नात्यातला, तर त्यानं ठरवलं की म्हटले आपण याला कायमचं संपवून टाकायचं. 2018 मध्ये यांनी एक कट रचला होता. चंद्रवीर जो आहे तो घरी आला की त्याच्या खाण्यामध्ये किंवा त्याच्या पाण्यामध्ये किंवा त्याच्या पिण्यामध्ये किंवा त्याच्या दारूमध्ये आपण गुंगीचं औषध टाकायचं, त्याला बेशुद्ध करायचं आणि नंतर विहिरीमध्ये फेकून द्यायचं. असं लोकांना सांगायचं की बाबा हे कुठेतरी डुलत 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 दारू पिऊन आलं आणि ते विहिरीमध्ये पडलं आणि ते गेलं. अशा पद्धतीची योजना होती, अशा पद्धतीचा खतरनाक प्लॅन होता. पण तो दारू पिऊन आला, लेझिम खेळत खेळत घरी आला. म्हणजे असं त्यांना वाटलं, पण तो काही त्या दिवशी आलाच नाही. म्हणजे रोज येत होता, आज आला नाही. त्यामुळे त्यांचा प्लॅन सक्सेस नाही झाला. नंतर परत काहीतरी अडचण आली, प्रॉब्लेम आला आणि नंतर त्यांनी अजून एक शेवटचा प्लॅन रचलेला होता 28 सप्टेंबर 2018 मध्ये. हा रात्री पिऊन आल्यानंतर बाहेर अंगण होतं, त्या अंगणातल्या पलंगावरती तो पडला. पडला म्हणजे झोपला. मुलं घरामध्ये झोपलेली होती, बायको जागीच होती. तिनं त्या अरुणला बोलवलं. तो आला, त्याच्याकडं पिस्तूल, त्याने ऑलरेडी यांचं सगळं सेट झालेलं होतं, पिस्तूल वगैरे त्यानं आणून ठेवलेलं होतं. पिस्तूल आणलं. आता हा तिथं झोपलेला आहे खाटेवरती, का बाज वगैरे असेल त्या बाजेवर झोपलेला आहे, खाटेवर झोपलेला आहे. आणि हिनं मग ती एक बादली आणली, ती बादली त्याच्या डोक्याच्या खाली ठेवली, कारण आता त्याला म्हणजे पिस्तूलने गोळी मारायची. गोळी मारली की गोळी जाणार आरपार, आरपार गेली की त्यातनं येणार रक्त, रक्त आलं की ते इकडं तिकडं उडणार. त्याच्यापेक्षा मग त्या खाटेच्या खाली तिनं बादली ठेवली आणि यानं मग त्याला दाबून वगैरे सगळं दोघांनी धरलं आणि ती त्याच्या डोक्यावरती गोळी बंदूक ठेवली, पिस्तूल ठेवलं आणि ठॉय दिशी गोळी मारली. गोळी मारली. आता बाकीच्या आजूबाजूने ठॉ दिशी आवाज ऐकला, पण त्यांना वाटलं का असं की बाबा काय कुठं म्हणजे गावात काहीतरी कोणी फटाका वाजवलाय किंवा काहीतरी झालं, कुठेतरी सुरुंग उडाला किंवा काहीतरी झालं असेल आणि त्यामुळे काही कोणी त्याकडे लक्ष दिलं नाही. आणि मग गोळी झाडली खाली. मग आता तो नवरा जो तडफडायला लागला होता, यांनी दाबून धरलेला होता आणि त्याचं सगळं रक्त हे खाली बादलीमध्ये पडत होतं. तुम्ही हे दृश्य डोळ्यासमोर आणा, किती विचित्र आणि भयंकर अशा पद्धतीनं हे दृश्य होतं. आणि त्यानंतर त्या बादली म्हणजे बादली भरली पार, अक्षरशः एवढं रक्त त्याचं सगळं त्याच्यातनं पडलं आणि ऑलरेडी हा मरण पावला. आता हा मेल्यानंतर पुढं करायचं काय, तर अगोदर ह्यांचे सगळे प्लॅनिंग झालेला होता आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे मग आता यांनी म्हणजे हा जो प्रियकर आहे, तर त्या प्रियकराच्या घरची मंडळी जी होती, आई वडील जे होते ते नव्हते तिथं आणि तो एकटाच होता प्रियकर. आणि त्यामुळे मग त्यांनी त्याच्या घरामध्ये खड्डा खोदून ठेवलेला होता. मग आता या दोघांनी काय केलं, त्या चंद्रवीरची बॉडी जी आहे ती बॉडी उचलली आणि त्या अरुणच्या घरी नेलं. अरुणच्या घरी नेलं आणि नंतर आता त्याला खड्ड्यामध्ये टाकायचं. पण यांनी बघितलं की याच्या हातामध्ये एक कडं होतं आणि त्याच्यावरती काही नाव वगैरे किंवा ते असं नंतर कधी जर बॉडी सापडली तर त्या कड्यावरून ओळखता येईल की हाच हा आहे म्हणून. मग करायचं काय, त्यांनी ते कडं काढण्याचा प्रयत्न केला, पण ते कडं काही निघत नव्हतं. आता कडं निघणं, काय करायचं काय करायचं काय करायचं. मग ह्यांनी घेतला एक विळा आणि दणदण दणदण त्याच्या मनगटावरती घाव घालायला सुरुवात केली आणि त्यानं ते मनगट हातापासून म्हणजे हातच तोडला आणि त्यानंतर ते कडं जे आहे ते काढलं. नंतर तो हात जो आहे तो एका कपड्यामध्ये वगैरे गुंडाळला होता आणि शरीराचा उर्वरित भाग जो आहे तो त्या खड्ड्यामध्ये टाकला आणि त्याच्यावरती मीठ इतर पदार्थ वगैरे टाकले आणि त्यावर माती टाकली आणि ते सगळं अगदी क्लिअर केलं, घरामध्ये क्लिअर केलं, घरामध्ये त्या बाजूला क्लिअर केलं. आणि त्यानंतर त्याचा जो हात होता तो तिकडे फॅक्टरीच्या बाजूला फेकून दिला. मग ते कुत्र्या मांजरांनी वगैरे तो खाऊन टाकला. आणि इकडं घरी बॉडी जी गाडली होती तर तिचा वास येऊ नये याच्यासाठी मग ते उदबत्ती अगरबत्ती वगैरे त्यानं जाळायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी त्यानं गुरं जनावरं बांधायला सुरुवात केली की जेणेकरून जरी वास आला तरी लोकांना वाटेल की शेणाचा आणि याचा वास आहे. आणि अशा पद्धतीनं साधारणपणे 1-2-4 महिने त्याच्यामध्ये गेले आणि गेल्यानंतर मग यांनी काय केलं, ती खोली वगैरे त्याच्यावरची फरशी टाकली, चांगल्या पद्धतीनं बेडरूम त्याच्यावर बनवली होती. तर अशा पद्धतीनं आता त्या चंद्रवीरची पूर्णपणे विल्हेवाट यांनी लावलेली होती. आता हे सगळं झाल्यानंतर म्हणजे आता नवऱ्याला मारलं, गाडलं, त्याचा हात टाकून दिला, सगळं काही क्लिअर झालं. क्लिअर झाल्यानंतर मग त्या बायकोनं म्हणजे त्या सवितानं चंद्रवीरचा एक मोठा भाऊ होता, त्याचं नाव होतं भोरा सिंग. त्या भोराला फोन केला
आणि मग ती रडायला लागली. अहो म्हटले आमचे हे कालपासून गायब झालेत आणि अजून काही आले नाहीयेत. मी सगळी वाट बघते, मुलं वाट बघतायत. दारू पिऊन कुठं पडले की काय वगैरे काही कळत नाही, सुचत नाही. काय करायचं, काय करायचं? मग नंतर तो भाऊ जो आहे, तो भाऊ सुद्धा धावत पळत इथं आला. त्यानंतर मग त्यानं सुद्धा मग शोधलं. त्यानंतर नातेवाईकांना सांगितलं. सगळ्यांनी त्याचा शोध घेतला. आता हा दारूच्या नशेत कुठं पडला, कुठं गेला, कोणाबरोबर गेला, काय झालं, काहीच माहित नाही. पण इकडं ती बायको जी आहे तिला प्रचंड काळजी वाटायला लागली. का? कारण आता ती 2-3 मुलं घरी होती. त्याच्यानंतर शेती होती आणि हा संसार कसा चालवायचा? एकतर काही असलं तरी पती पती असतो. शेवटी तो पती आता कुठं गेला, काय झाला? ती अबला नारी त्या पतीच्या विरहामध्ये रडत होती. आज ना उद्या तो पती माघारी येईल असं तिला वाटत होतं आणि त्यासाठी शोध घेतला जात होता. आणि हे सगळं चाललेलं होतं, पण तो पती काही सापडत नव्हता. नंतर मग काही दिवसांनी हा जो भाऊ आहे भुरासिंग, तो 5 ऑक्टोबरला नंदग्राम पोलीस स्टेशन ठाणं आहे, त्या पोलीस ठाण्यामध्ये गेला. त्या ठिकाणी त्याचा भाऊ बेपत्ता झालाय, अशा पद्धतीची माहिती त्यानं पोलिसांना दिली. भावाचा फोटो दिला, सगळी डिटेल दिली. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूला शोध घेतला. पण आता भाऊ जो होता तो दारू पिणारा होता, कुठेही पडणारा होता, वाद घालणारा होता आणि त्याच्यामुळे मग जी चौकशी व्हायला पाहिजे तशी चौकशी झालेली नव्हती. आणि पोलिसांनी ज्यावेळेस तपासणीला सुरुवात केली त्यावेळेस जास्त डिटेलमध्ये ज्यावेळेस पोलीस विचारायला लागले, घरच्यांना सारखे यायला लागले की कुठं गेला असेल, काय गेला असेल, घरात काय वाद होता का, भांडणं होता का. आता हे सगळं विचारणं चौकशी चाललेली असताना ती जी पत्नी आहे सविता, तिनं आता एक उलटी गेम करायचं ठरवलं होतं. म्हणजे तिनं काय केलं, पोलिसांना असं सांगितलं की माझ्या नवऱ्याचं भांडण त्याच्याच भावाबरोबर ते झालेलं होतं. म्हणजे आपला नवरा गायब झालाय, याच्यामध्ये नवऱ्याच्याच भावाला अडकवायचं असा यांनी प्लॅन केलेला होता. आणि मग जमिनीवरून भांडण झालं, असं झालं, तसं झालं, असं काहीतरी सुरू झालेलं होतं. पण बघा विचार करा, जो आपला भाऊ गायब झालाय म्हणून प्रयत्न करतोय शोधायचा, तो शोधण्याचा प्रयत्न करतोय म्हणून हिनं त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला. पण हा तिचा काही प्लॅन सक्सेस झाला नाही, कारण या प्रकरणामध्ये त्याचा दोष नाहीये हे नंतर समोर आलं होतं. केवळ वाद झाला म्हणून असं केलं असेल असं नाही. आणि हळूहळू हे जे प्रकरण आहे ते थंड बस्त्यामध्ये गेलं होतं. वेळ निघून चालली होती, काही वर्ष याला लोटलेली होती, पण त्याचा काही तपास लागत नव्हता. अखेर शेवटी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला होता. केस बंद झालेली होती. आता इकडं त्या बायकोनं सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. अगदी मनासारखं झालं होतं तिच्या आणि बिचारी नवऱ्याच्या आठवणीमध्ये दिवस काढत होते. आज ना उद्या तो येणारच आहे अशी तिला आशा होती. आणि आता या सगळ्या गोष्टीला साधारण 4 वर्ष झालेले होते. मध्यंतरामध्ये कोरोना बिरोना येऊन गेलेला होता. साल होतं 2022 आणि महिना होता एप्रिल महिना. आणि गाजिया पोलिसांमध्ये एक नवीन अधिकारी दाखल झाले होते आणि त्यांनी जुन्या केसेस हाताळायला सुरुवात केली होती. आता एक एक प्रकरण बघत असताना चंद्रवीर सिंग बेपत्ता आहे असं प्रकरण समोर आलं होतं. समोर आल्यानंतर मग त्या पोलिसांनी ते प्रकरण बघितलं आणि त्यांच्या मनामध्ये शंका आली की एक व्यक्ती आहे, तर तो दारू पिणारा आहे, त्याचं भावाबरोबर भांडण होतं, घरामध्ये भांडणं आहेत, वाद आहे, असं असताना ही व्यक्ती अचानकपणे गायब होते. ही व्यक्ती कुठे जाते कुणाला माहित नाही. शेवटी कोणी बघितलं माहित नाही, कोणाला भेटले माहित नाही. आता हा माणूस हवा झाला का पाणी झाला काहीच माहित नाही. मग पोलिसांनी म्हटले की ह्याच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरतंय आणि मग गुप्त तपासाला सुरुवात होते. आणि कधी कधी असं असतं बघा की एखादा तपास करून सुद्धा जी गोष्ट कळत नाही ती गोष्ट तपास न करता सुद्धा समजून जाते. आणि पोलिसांनी माहिती काढली त्यावेळी त्यांना कळलं की चंद्रवीरची मुलं जी आहेत आता मोठी झालेली आहेत, त्यानंतर त्या मुलांकडून काही क्लू मिळू शकतो. आणि त्यामुळे आता त्यांची मोठी मुलगी, तर ती मोठी मुलगी एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत होते. त्यामुळे एक पोलीस अधिकारी जे आहेत ते एक साध्या कपड्यामध्ये त्या पार्लरमध्ये गेले आणि त्या मुलीला विश्वासात घेतलं आणि त्या मुलीला तिच्या वडिलांबद्दल विचारायला सुरुवात केली. त्यावेळेस मग त्या मुलीनं सांगितलं की माझे बाबा अचानकपणे गायब झाले आणि ते शेतामध्ये गेले होते. हळूहळू एक एक पदर उलगडायला सुरुवात झाली. मग तिनं सांगितलं की आई आणि बाप यांच्यामध्ये वाद व्हायचा, रोज भांडणं व्हायची आणि बाप गायब झाला, पण आईला काही त्याचं दुःख नव्हतं, सोयरसुतक नव्हतं. ती फक्त बाकीच्यांच्या समोर रडण्याचं नाटक करत होती. तिचा जो काका आहे अरुण काका, तो अरुण काकाचं जाणं येणं सारखं असायचं. वडील असताना पण यायचा आणि वडील नसताना पण तो येत होता, रात्री अपरात्री येत होता. आता ही गोष्ट पोलिसांना कळली
कदाचित या गोष्टीमुळे तर हे प्रकरण घडलं नसेल ना, आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्या अरुणवरती लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली होती, पाळत ठेवलेली होती आणि त्याची सगळी माहिती काढलेली होती. आणि त्याची माहिती काढल्यानंतर पोलिसांनी त्याला बोलवलं. बोलवल्यावर चौकशीला सुरुवात झाली. उलट-सुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता प्रश्न विचारण्याची एक एक पद्धत तुम्हाला सांगतो, की असे प्रश्न विचारले जातात, की ज्याची उत्तरं पोलिसांना 100% माहिती आहेत. म्हणजे या दोघांचं एकमेकांशी अफेअर आहे ही गोष्ट पोलिसांना 100% माहिती होती. मग पोलिसांनी तशा पद्धतीने प्रश्न विचारला आणि ते प्रश्न विचारल्यानंतर त्याने जर सांगितलं, "नाही, नाही, नाही, माझं तसं काहीच नाही." मग लक्षात येतं हा खोटं बोलतोय. आणि खोटं बोलतोय म्हटल्यानंतर मग तिथं पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर मग अजून म्हणजे अशा पद्धतीनं की जे जे 100% पोलिसांना माहिती होतं ते प्रश्न त्याला वेगळ्या पद्धतीने विचारले. तो खोटं बोलतो हे लक्षात आलं. त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला ते सत्य दाखवलं की हे बघ हे तुझं तुझं असं असं अफेअर आहे अशा अशा गोष्टी आहेत. आणि हे मग नंतर त्यानं मान्य केलं की हा बरोबर आहे. आणि मान्य केल्यानंतर मग पोलिसांनी त्या हत्येचा विषय काढला आणि आता ह्याला असं वाटलं की आता हे म्हणजे सगळंच उघड झालेलं होतं. पोलिसांनी पण त्याला अशा पद्धतीनं म्हणजे कह्यात घेतलेलं होतं की त्यानं मग जे काही घडलं ते सगळं सांगितलं. त्यानंतर मग ती पत्नी जी आहे सविता तिला सुद्धा अटक करण्यात आली. नंतर हा जो अरुण आहे त्याच्या घराची झडती घेण्यात आली, खोदकाम करण्यात आलं, मानवी सांगाडे काढण्यात आले, DNA चाचणी करण्यात आली आणि तो देह किंवा ती सापळा जो आहे, सांगाडा जो आहे तो चंद्रवीरचाच आहे हे सिद्ध झालं होतं. आणि त्या चंद्रवीरचं रक्त जमा करण्यासाठी जी बादली वापरली ना, ती बादली सुद्धा मिळाली होती. त्याचबरोबर ती पिस्तूल सुद्धा पोलिसांनी शोधलं. त्यानंतर त्याचा हात कापण्यासाठी वापरलेला विळा जो होता तो सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आणि हा खटला आता चाललेला आहे. तर अशा पद्धतीची घटना समोर आलेली होती. आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो? जी मंडळी दारू पिणारी आहेत, आता दारू पिणाऱ्यांची अवस्था काय होते, त्यांच्या परिवारात कसा वाद निर्माण होतो, हे सगळं बघितलंय आणि कसे बर्बाद होतात हे सुद्धा बघितलंय. त्यामुळे दारू पिणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि किमान बघा दारू पिण्याला विरोध नाही. पण जर दारूच तुम्हाला प्यायला लागली म्हणजे व्यसनी बनणं हे चुकीचं आहे. तुम्ही कधीतरी वर्षातून, महिन्यातून कधीतरी एखाद्या दिवशी एक एन्जॉय म्हणून जर दारू पिला तर त्याबद्दल काहीच दुमत नाही. तुम्ही पिऊ शकता. पण जर तुम्ही म्हटले नाही रोजच मला सकाळचीच पाहिजे, संध्याकाळचीच पाहिजे, रोजच पाहिजे, तर ते अत्यंत चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत प्रत्येक पिणाऱ्यानं. दुसरी गोष्ट, गुन्हेगार कितीही शातीर असला, कितीही म्हणजे त्यानं किती प्लॅनिंग केलेलं असलं, तरी तो कधी ना कधीतरी सापडतो. त्याच्यामुळे गुन्हा करणं हे स्वप्नातही आणू नका आणि त्याच्यानंतरची जी बरबादी होते त्याचा विचारही आपण करू शकत नाही. त्यामुळे अशा गोष्टी स्वप्नातही करायच्या नाहीत. आणि या घटनेमध्ये आपल्याला असं वाटतं की ती पत्नी जी आहे, ती पत्नी गुन्हेगार आहे, चुकीची आहे. पण या घटनेमध्ये ती सुद्धा एक पीडिता आहे आणि खरा गुन्हेगार जर कोण असेल तर ते सामाजिक मानसिकता आहे. कशी? बघा, नवरा रोज दारू पिऊन येतोय, नवरा रोज तिला मारहाण करतोय, रोज तिला त्रास देतोय. आता हे तिनं किती दिवस सहन करायचं? म्हणजे रोज म्हणजे ठीक आहे, एखाद्या दिवशी झाला विषय, वाद झाला, भांडणं झाली तर ठीक आहे. पण जर सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्री कधीही जर वादच होत असतील, तुमचं अन्न-पाणी गोड लागत नसेल, घरामध्ये भांडणंच असतील आणि तो सततच दारू पिऊन येत असेल, सततच तिला सतत टॉर्चर करत असेल, तर तिला म्हणजे तिला काहीतरी एक मर्यादा आहे ना. आणि अशा वेळेस जर समजा आपल्या समाजामध्ये अशी एक सूट असते, की बाबा अशी लोकं असतील, असे जर बेवडे-बेवडे असतील, तशांना तुम्ही सोडून तुमचं नवीन आयुष्य सुरू करू शकता. तर ती व्यक्ती कदाचित त्या व्यक्तीला सोडून गेली असते. पण आपल्याकडे कायदेशीर जर त्रास नसता, तर ती सोडून गेली असती. दुसरं लग्न केलं असतं. पण तसं झालेलं नाही आणि त्याच्यामुळे मग तिच्या या भावनेचा उद्रेक होतो आणि अर्थातच तिनं मग हे सगळं घडवलं. पण जे काही तिनं घडवलं ते अत्यंत चुकीचं होतं. याच्यातनं सुद्धा मधला मार्ग निघाला असता. पण तिनं ज्या पद्धतीनं हत्या घडवली आणि ज्या पद्धतीनं दुसऱ्याला अडकवण्याचाही प्रयत्न झाला. त्याच्यामुळे ती भयंकर चूक आहे, भयंकर गुन्हा आहे आणि त्यामुळे त्याची जी काही शिक्षा असेल ती तिला होईलच. पण दारू पिणाऱ्यांनी मात्र थोडंसं सावध राहिलं पाहिजे आणि दारूपेक्षा आपला संसार महत्त्वाचा आहे, घरदार महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. बरं आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.